आपल्या कॉलेजमध्ये एखाद्यानं ॲडमिशन घेतलं तर त्याचं फी स्ट्रक्चर कसं असतं किंवा कोणकोणत्या फीज असतात? नक्की प्रेम, हा अतिशय सुंदर प्रश्न आहे. बऱ्याच वेळा व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी न येण्याचं कारण म्हणजे अभ्यासक्रमांच्या फीज. हां. बऱ्याच वेळा असं जाणवतं, ग्रामीण भागातला एखादा पालक ह्या फीजच्या आकडे ऐकल्यानंतर म्हणतो की आपण ही फीज ऑफर्ड करू शकणार नाही, त्यामुळं विद्यार्थ्याकडे चांगलं कॅलिबर असताना तो विद्यार्थी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमापासून वंचित राहू शकतो. महाराष्ट्र राज्याने आणि केंद्र शासनाने अशा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं स्कॉलरशिप्स आणि योजना आखल्यात. आता मुख्यत्वे जर फीचा विचार केला आपण तर प्रत्येक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी फीचे 2 ते 3 प्रकार आहेत. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA, MCA, आर्किटेक्चर यांना महाराष्ट्र राज्याची फी रेग्युलेटिंग ॲथॉरिटी म्हणजे फी नियामक प्राधिकरण हे प्रत्येक महाविद्यालयाला फी निश्चित करून देतं आणि त्याचे 2 भाग असतात. एक शिक्षण शुल्क आणि एक विकास शुल्क. शिक्षण शुल्क म्हणजे ट्युशन फी आणि विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट फी. या 2 प्रकारच्या फीज सर्व महाविद्यालयामध्ये असतात. या व्यतिरिक्त प्रॉस्पेक्टस, एक्झामिनेशन फीज अशा पद्धतीच्या फीज विद्यार्थ्यांना भराव्या लागतात.